टाक ना, मी 11 लाख रुपये दिले, चला माझे 11 लाख रुपये मी डिक्लेअर करतो सगळ्यांनी. विरार के अरनाला में नवापुर के 7 सीट्स रिसोर्ट पर हुई कार्रवाई की तस्वीरों ने सभी को झकझोर कर रख दिया। इस कार्रवाई के बाद पूरा परिवार दिनों रात सिर्फ आंसू बहाने को मजबूर है। इन सभी मंजर को पल भर में बिखरने देख और सोचकर आज क्या बीत रही होगी उस परिवार पर जिसका तिनका उजड़ गया, जिसका पूरा परिवार आज जेल में बंद है। महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का इस तरह का निर्णय लेना काफी निंदनीय है। मुख्यमंत्री के इस निर्णय से लड़ने के लिए और इस परिवार को सांत्वना देने व उनकी लड़ाई लड़ने के लिए आज वसई तालुका के हर समाज सेवक से लेकर नेता तक सभी एकजुटता के साथ खड़े हैं। ये सभी आर्थिक रूप से मदद करने के लिए और कायदे तथा सलाह के रूप में मदद करने के लिए तैयार हैं। तस्वीरें पीड़ित परिवार के घर के बाहर की हैं, जहां आगरी सेना के कैलाश पाटिल तथा शिवसेना, बीजेपी और तमाम पार्टियों के नेता, कार्यकर्ता, वकील तथा वहां का स्थानिक भूमि पुत्र भी मौजूद है। मौजूदा हालत में चर्चा की गई कि किस तरीके से उस परिवार की गाड़ी को एक बार फिर से पटरी पर लाया जाना चाहिए, चाहे वो आर्थिक रूप से हो, चाहे वो बाल रूप से हो। इस दौरान आगरी सेना के महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलाश पाटिल ने अपनी ओर से पीड़ित परिवार को 11 लाख रुपए देने की घोषणा भी कर दी। साथ ही सभी से आग्रह किया कि सभी को इसमें सहभागी बनाना चाहिए, जिससे पीड़ित परिवार को मदद मिल सके, चाहे वो आर्थिक रूप से हो या किसी और रूप से। जिसके बाद इस बात को लेकर उनके कुछ लोगों से कहा सुनी भी हुई, लेकिन अभी के जो हालात हैं वो गर्व महसूस करवाने वाले हैं। वसई तालुका की राजनीति महाराष्ट्र में एक अलग चरण पर रहती है, लेकिन समय आने पर और अन्याय के खिलाफ आवाज उठाने पर एक बंद मुट्ठी की तरह सभी एकत्रित हो जाते हैं, चाहे वो आवाज मुख्यमंत्री के खिलाफ में क्यों न हो। त्यांना रेग्युलाइज करण्यासाठी काहीतरी चांगल्या प्रकारे कोणाशी डिस्कशन करून खाली आलो, म्हणून मी 2 दिवस आलो नव्हतो. काल मी का आलो नाही त्याला रिझन होतं की पहिला ह्या फॅमिलीचं रिसॉर्ट तिकडे पूर्ण उभं राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी काय करायचं ऐका, लक्षात घ्या. त्याच्यासाठी कॉन्ट्रीब्युशन जेवढे रिसॉर्ट आहेत त्यांनी कंपल्सरी काढायचं. ऐका, त्यांना रेग्युलाइज करून देण्याची जिम्मेदारी आपण घ्यायची, लिगल वे ऑफ. त्यांना कमिशनरशी पण बोलून आलो, येताना काहीतरी वरतून डायरेक्शन्स आलेले आहेत. बघा, शेवटी आपल्याला काय करायचंय, ह्यांना सेफ करायचंय. त्याच्यासाठी आपली एक कमिटी तयार करा आणि ह्यांना सेफ करून कसं ह्यांना जगवता येईल. कारण कसं आहे, कोण येणार, पोलीसवाले येणार, रेव्हन्यूवाले येणार, हप्ते घेणार. कोण येणार नाही दादा, याच्या पुढे नाही येणार. ऐका, नाही येणार भाऊ, ऐका हो, ऐका भाऊ, मी काय बोलणार. अरे आतापर्यंत सगळेच त्रास देत होते, पण आता ह्यांना महत्वाचं काम आहे. पहिला रिसॉर्ट उभं करण्यासाठी काय करायला लागेल ते रेग्युलाइज करून त्यांना परमिशन आणून त्यांचं पहिला 6 महिन्यात त्यांचं तिकडे त्यांची उपजीविका कशी होईल ते बघू. इमिजिएटली ते करू. काहीतरी कॉन्क्रीट बोलून आलेलो आहे, सगळ्यांसमोर बोलू शकत नाहीये. तुमच्या लेवलवर ऐका ना, एकदम चांगलं. काल माझ्या पुढे अख्खी फॅमिली होती, ताईंशी माझं बोलणं झालं, पूर्ण फॅमिलीशी. तर ह्यांच्यासाठी जे पॉझिटिव्हली करता येईल ते आपण करू. आणि त्याप्रमाणे मी म्हणून म्हटलं शिवसेनेचे अध्यक्ष कुठे पोहोचलं बघतो आला, तर त्यांनी बोललं ते चांगलं राहील. कसं आहे, झाली चुकी झाली, कोणाची झाली हा आता सेकंडरी पार्ट आहे. बरोबर, जे झालं चुकी झाली 100% चुकी झाली. कोणाची ऐका, गुन्हा झाला. ऐका आपल्याला ह्याच्यात पॉलिटिक्स नाही करायचं. समाज म्हणून यांना मदत करायची, पॉलिटिक्स करायचं असं सगळ्यांनी पॉलिटिक्स. ऐका, जे झालं ते चुकीचं झालं किंवा गुन्हा झाला, सगळं झालं. कोणीतरी मुख्यमंत्र्यांनी ऐका माझ्या घरावर तुम्ही माझं घर, भाऊ आम्ही हेच उद्योग करत करायला. भाऊ ऐका, आम्हाला दादा नाही, मोठ्याचा विषय नाही की छोट्याचा विषय नाही. ताई, ह्यांना पहिला रिहेप करायचं की नाही करायचं, त्याच्यासाठी काय करायचं. 2 गोष्टी सांगितल्या दादांनी सांगितलं. एक तर पहिली ती पोरं जे आतमध्ये गेल्यात त्यांना लवकरात लवकर बाहेर काढायचं. दुसरी गोष्ट, हे जे कुटुंब अतिशय गरीब कुटुंब आहे, दागिने घरदार गहाण टाकून त्यांनी उभारलं. त्या 2 गोष्टी, बाकी आम्हाला काय लेनदेन नाही, आम्हाला काही पक्षाची लेनदेन नाही, कोणाची आम्हाला समाज म्हणून लेनदेन नाही. बस मी क्लिअर कट सांगतो. 2 गोष्टी झाल्या. ह्या गोष्टीसाठी काल मी माझ्या सिनियर कॉन्सिलशी पण बोललो, कारण हायकोर्टातून यांना बेल होईल, खाली इकडून होईल की नाही. वकील कोण असेल इकडे तर त्यांनी बोलावं. आहेत ना, दुसऱ्या बोला ना, आपण बोला. त्या लेडीज आहेत त्या प्रकारे सांगितलं, त्याप्रमाणे वकील आहेत, मग काय विषय नाही. पहिला त्यांना बाहेर काढा आणि यांना रिहेप करायचं कसं सगळ्यांनी ठरवा ना.
समाज म्हणून एक ठरवू आणि त्यांना मदत करू. त्यांचा त्यासाठीच आपण रविवारी ना संध्याकाळची इथे आपण एक मीटिंग घ्यावी. नाही, मला असं वाटतं ह्याच्या पुढे जाऊन मी बोलतो. आणि एक बघा, मीटिंग होऊन दे ना. बघा, जे कोण करा ना, सगळ्यांना जे बोलायचं सगळ्यांनी ओपनली बोलावं. बोलण्याचं नाही, एक मीटिंग म्हणजे एक संगता येईल. त्याला माझं असं एक संगता येईल. ताई, माझं असं म्हणणं आहे की हे करत असताना आपल्याकडे जवळजवळ 300 रिसॉर्ट आहेत ना, 250-300 रिसॉर्ट आहेत की नाही? त्यांना रेग्युलाइज करणं, हे सगळे भूमिपुत्रच आहेत ना का बाहेरचे आले आहेत? भूमिपुत्र आहेत ना. आज तुमच्यावर आलं, उद्या त्यांच्यावर कोण येणार, कंप्लेंट करणार, कोण तिकडे जाणार तहसीलदारकडे. सगळ्यांच्याच कंप्लेंट आहेत तहसीलदारकडे. मग ह्यांना स्टेबिलिटी द्यायला आपल्याला काय करायला पाहिजे ते पहिलं करायला पाहिजे. मग त्याच्यासाठी कशा प्रकारे बसायचं, कमिशनरवर बसा, कारण रेग्युलाइज करून देऊ शकतो कमिशनर काही गोष्टी. तर त्यांना पण पहिला सेव्ह तर करा. जे 300 ऐका ना, मग 300-350 लोकांना आम्ही जेव्हा मदत करतो त्यांनी कॉन्ट्रीब्युशन काढायचं, आम्ही पर्सनल कॉन्ट्रीब्युशन काढू, प्रत्येकाने कॉन्ट्रीब्युशन काढा आणि फॅमिलीला सेटल करा. पहिला माझे ₹1,00,000 मी आज इकडे डिक्लेअर करतो. सगळ्यांनी करा. ह्यांच्यासाठी लाख रुपये केले तर 300 लोकांचे 3 करोड झाले. उद्या त्यांचा रिसॉर्ट उभा राहील की नाही? त्याच्यासाठी माझे पहिला ₹1,00,000 मी ₹11,00,000 दिले. चला, माझे ₹11,00,000 मी डिक्लेअर करतो. सगळ्यांनी सांगा. पहिला त्यांना रिॲक्ट करा ना. एक लक्षात घ्या, आमची आर्थिक परिस्थिती नाही, ज्यांची नाही ज्यांची परिस्थिती नाही, पण ज्यांची आहे त्यांनी द्या ना. नाही, बघा काका, ऐका ना, ज्यांच्याकडे पैशाची परिस्थिती नाही, ऐका ना, मी पुढे काय बोलतो, ऐका 2 मिनिटं थांबा. 2 मिनिटं मला 2 मिनिटं बोलू द्या, तुम्ही बोला. तुमच्या पद्धतीने जे तुम्ही करताय, ऐका ना, मी काय म्हणतो माझं 1 मिनिट ऐका, मग तुम्ही माझं बोलणं करून द्या, मग तुम्ही बोला. ऐका थांबा जरा, मला 1 मिनिट बोलून द्या. मग तुम्ही ज्यांच्याकडे फायनान्शियल पोझिशन, ऐका ना, ज्यांची फायनान्शियल परिस्थिती नाही त्यांनी वेळ द्या त्यांना. बघा, पैशाच्या रूपाने द्या, वेळाच्या रूपाने द्या, मदतीच्या रूपाने द्या, कोणत्या पण रूपाने पैसे द्या, पण प्रॅक्टिकल बोलायला लागेल की नाही? आता मी बोलतो, विषय असा आहे, राजकारण करू नका, संपला विषय. ऐकून घ्या. एकच विषय, कैलास काका एकच विषय सांगतो. दादा, कैलास काकांची मी विचारतो, शांततेने व्यवस्थित चाललेलं का नाही? मग त्या पद्धतीने जावं असं मला वाटतं. मी काय सांगतो, कैलास काका एक लक्षात घ्या, तुमची जी ताकद ऐकून घ्या. तुमची जी ताकद आहे ना, त्या ताकदीचा तुम्ही विचार कर. तुमच्या पद्धतीने तुम्ही जेवढी मदत करता येईल आम्ही आहोत तुमच्याबरोबर. परंतु काय त्याचं म्हणणं काय तुझं, काय करायचं करा तुम्ही. मग सरकारचे ऐका, मग चुकीने करावं, आंदोलन करा, आम्ही निघतो इकडून. तुम्ही करत आंदोलन, काय विषय नाही. तुम्ही म्हणता तसं. बघा, मला राजकारण, बघा, मला शिवसेनेशी मतलब नाही ना, काँग्रेसशी ना बीजेपीशी. मग ऐका, बघा, आंदोलन करून त्यांचं घर बसणार आहे का? तुम्ही आंदोलन करून श्युरिटी देता का त्यांचं घर बसण्याची? सिक्युरिटी घ्या ना. ऐका ना, आम्ही त्यांना आज एक विश्वास द्यायला आलोय. आम्ही पण विश्वासच द्यायला आलोय. माझा पण विश्वास द्यायचाच विषय. तुम्ही बोलून ऐका, काही आपल्याला काय मदत हवी असेल आम्ही तुमच्या मागे शेवटपर्यंत. गोंधळ झाल्याचा विषय काय? गोंधळ झाल्याचा विषय काय? गोंधळ झाल्याचा विषय काय? तो मग तेवढा बोलतोय. पण तुम्ही यांना वाचवायला आलात ना, मग पैसा विषय यायला लागला. सर्वांनी शांत राहा, 1 मिनिट, सर्वांनी शांत राहा. मी काय म्हणतो, ऐका 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं थांबा. अरे मी बोलतो, काय चाललंय आपण. देखते रहिए हमारे साथ नवयुग शक्ति न्यूज और ऐसे ही लेटेस्ट खबरों के लिए सब्सक्राइब करें चैनल को और फॉलो करें हमारे फेसबुक पेज को.